नमस्कार मंडळी, थंडी फारच वाढलेली आहे तर किचनमध्ये जाऊन पोळी भाजी सर्व पदार्थ बनवण्यास कंटाळा आलेला आहे। तर आज आपण मस्त तूर डाळीची भन्नाट अशी खिचडी बनवूया। आणि ही पहा, खिचडीसाठी तूर डाळ घेतलेली आहे। उकळत्या पाण्यामध्ये तेल आणि मीठ टाकून घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेली तूरची डाळ आणि तांदूळ आपण त्यामध्ये टाकून घेतलेली। इकडे फोडणीची तयारी करून घेऊया। तेलामध्ये जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची। लसणाच्या 10-12 पाकळ्या टाकून दिलेल्या आहे। कढीपत्ता टाकून दिला। फोडणी चांगली तडतडली। इकडे आपला कुकर होत आहे आणि कुकर आपला झालेला आहे। दम झाकणाने दिलेला आहे कुकराला, खिचडीला, आणि शिवाफ चांगली येऊ द्यायची। आणि मोकळा असा भात झालेला आहे आपला। फोडणी त्या खिचडीवर टाकून घेतलेली आहे आणि तूर डाळीची खिचडी ही भन्नाट चवीला झालेली आहे। आणि अशी करून पहा, उकळत्या पाण्यामध्ये तूर डाळ आणि तांदूळ टाकून पहा, मोकळी अशी चांगली अशी बनलेली आपली तूर डाळीची खिचडी खायला अप्रतिम झालेली आहे। पाहू शकता किती छान अशी बनलेली आहे। वरून तूप टाकलेलं आहे आणि थंडीच्या दिवसात तूप खाणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते। तर अशी बनवून पहा आणि खा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करत जा बरं का। धन्यवाद।